नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरणचे फिंगर चिप्स। त्यासाठी लागणारे साहित्य: सुरण, चाट मसाला, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, आलं लसूण, तेल। आपण आता सुरण कापणार आहेत। सुरणने हाताला खाज येते, त्यासाठी आपण हातांना तेल लावून घेणार। आपण बाहेरून काट काढून पूर्ण साफ करून घेऊ। आपण आता फिंगर चिप्स तयार करून घेऊ। त्याला आपण फ्राईज पण बोलतो। फिंगर चिप हे लहान मुलांचे सर्वात आवडीचा पदार्थ आहे। आपलं सुरण कापून झालंय, ते आता आपण बाउल मध्ये काढून घेऊ। आपण सुरण धुण्यासाठी पाणी घेऊ। त्यात मीठ टाकून घेऊ। सुरण हे गरम पाण्यात धुतले जाते, त्यासाठी आपण पाणी गरम केले, त्यात सुरण टाकून धुवून घेऊ। आपण आता सुरण गरम पाण्यातून काढून घेऊ। आपण गरम पाण्यात याच्यासाठी टाकलं कारण सुरणला चिकटपणा राहतो, तो चिकटपणा आता निघून गेलाय। फिंगर चिप्स बरोबर आपण हिरवी चटणी बनवतोय, त्यासाठी हिरवी मिरची, आलं लसूण आणि कोथिंबीर आता ही पाट्यावर बारीक करून घेऊया। मिरचीचं बारीक वाटण पटकन व्हावं, त्यासाठी आपण त्यात मीठ टाकून घेऊ, म्हणजे लवकर बारीक होतं। फिंगर चिप्स तळण्यासाठी तेल घेऊया। आपण आता फिंगर चिप्स तळून घेऊया। फिंगर चिप्स हे आपण उपवासालाही खाऊ शकतो, कारण सुरण हे कंदमूळ असल्यामुळे ते उपवासाला चालतं। आता फिंगर चिप्स तळून झाले, कलर पण छान आलाय, ते आता आपण काढून घेऊ। आपले फिंगर चिप्स तळून झालेत, तुम्हीच बघा किती कुरकुरीत झालेत। आता त्यात आपण चाट मसाला टाकून घेऊ, मिक्स करून घेऊ। आपले सुरणाचे फिंगर चिप्स तयार झालेले आहेत। पाट्यावर वाटलेली चटणी पण तयार झालेली आहे, ती आपण चटणी बरोबर खाऊ शकतो। लहान मुलं पण आवडीने खाता, ती पण आपण एकदा आता ट्राय करू, कशी लागते बघू। एकदम छान कुरकुरीत झाली आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।